नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता आपण कशी विविध पिकं घेतली ती. हे आपल्या शेवग्याची शेवग्याला कशी सेटिंग झालेली. एक 50 झाड शेवग्याची. पहिला इथे सगळं शेवगाच होतं, पण आता आपण काढून टाकलं. इकडे लिंबुनी वगैरे वगैरे, आणि आपण टमाटा लागवड केलेली. हे पाहू शकता, आता लागवड केलेली 1 महिन्याची रोपे झाड आहे ती. पूर्ण अर्धा एकरमध्ये टमाटा लागवड आहे. आणि टमाट्याचे 2 सरीतलं अंतर 11 फूट आहे, काही ठिकाणी 12 फूट आहे. मध्ये आपण मल्चिंगवर लसूण केला, हे पाहू शकता. आणि लसूण करायच्या अगोदर आपण इथं पेरू लागवड केलेली, म्हणजे 11x5 वर पेरूची पण लागवड. हे पेरूच्या झाडमध्ये पेरूला मल्चिंगच करायचं होतं, त्याच्यामुळे आपण काय केलं, एक कांद्याचं लसूणचं मल्चिंग केलं आणि त्यामध्ये लसूण लावलं. हे पाहू शकता, असं पेरूचे झाड पण अशाच पद्धतीने झालेली आहे. आताच लावलेली. हा पेरूची जाते पिंक तायवान. आणि हे टमाट्याची अशी ग्रोथ झालेली. अशा पद्धतीने टमाटा 1 महिन्याचा टमाटा झालेला आहे. मित्रांनो, आता शेतीत विविध पिकं घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हा लसूण एक 8 ते 10 दिवसाचाच लसूण आहे हा. आणि पेरूला 1.5 महिन्यात 2 महिने होत आलेले. हे पाहू शकता. आता तुम्ही इथून सगळं पूर्ण मल्चिंगवर केलेले आहे. आणि हे आपलं पहिला टमाट्याचा प्लॉट. मित्रांनो, याच्यातूनच हे जवळजवळ थोडक्यातच क्षेत्र आहे, पण याच्यात आतापर्यंत 3 टनाच्या पुढं माल काढलेला आहे टमाट्याचा. मध्ये जे काही टमाट्याचे 1000-1100 रुपये कॅरेट होते, त्यामध्ये सापडलं जवळजवळ 100 कॅरेट 1000-1100 रुपयामध्ये गेलेली त्याची. जवळजवळ 200 कॅरेटच्या आसपास माल एवढ्याच क्षेत्रात निघाला होता. हे पाहू शकता. ही टमाटा लागवड जुलैमधली होती. 16 जूनची होती. आणि आत्तासुद्धा एवढं होऊन परत टमाटा बऱ्याचशा पद्धतीत लागला. हे पाहू शकता. खूप टमाटा आत्ता पण लागलेला आहे. ज्याच्यावर जीवाणूजन्य करपा आला होता टमाट्याचा भार झाल्यानंतर आपण तो कव्हर केला, आणि कव्हर करून परत ह्या पद्धतीत टमाटा लागलेला आहे. मध्ये मग भाव कमी झाल्यानंतर एवढं दुर्लक्ष केलं तर, कारण पहिल्यांदा खूप पैसा झाला या टमाट्याचा. आणि पलीकडं आपला वाल, तुम्हाला मी पहिला पण व्हिडिओ टाकलेला, एक वालचा 8 गुंठ्याचा. तो पलीकडं वाल आहे. आणि इकडं पण आपला वाल आहे खाली, तिकडे एक 4 गुंठे वाल आहे. मित्रांनो, मी काल परवाच एक व्हिडिओ सोडला होता की वालचं कसं शेती परवडती वगैरे वगैरे. तो हा वाल इकडचा. हे पाहू शकता, अशा पद्धतीने या वालला शेंगा लागलेल्या असतात. काल परवा सतत तोडा चालू आहे या वालचा. हे पहा, ह्या पद्धतीत ह्या तोडा. या आठवड्यात वालला भाव कमी येतं, पण वालचा सगळ्यात पैसा जास्त होतो. टमाटे पण त्याच्यात पण टमाट्याला कधी भाव असतात नसतात. टमाट्याने यावर्षी खूप पैसा दिला यावेळेस. आणि वाल तर सततच चालू आहे. वालची 8 दिवसात 2दा-3दा आम्हाला तोडणी करावी लागते. ह्या पद्धतीत वाले पहा, असे झुपक्याने वाल येतो मित्रांनो. हे पहा, काल आम्ही 183 किलो वाल तोडला, जामखेड मार्केटला पाठवला कालच. आता भाव काहीतरी 25-30 रुपये, आज काहीतरी 29 रुपये काहीतरी विकला. किंवा या पद्धतीत 26 रुपये काय आणि 29 रुपये काय काल विकला. हे पण अशा पद्धतीत वाले, अशा पद्धतीत शेंगा येतात. अशा पद्धतीने आहे. मित्रांनो, कोणाला करायची असेल तर वालची शेती सगळ्यात परवडेबल शेती. सगळ्या शेतीपेक्षा आपल्याला 8 दिवसाला 2दा-3दा तोडणी करून पैसा होतो त्याचा. हे पहा, या पद्धती शेंगा, खूप शेंगा लागतात याला. आपल्याला घरच्या घरी पण आपण तोडू शकतो, लेबर लावून पण तोडू शकतो. आपल्या क्षेत्रावर जे अवलंबून आहे.
कंटिन्यू फुलं चालू राहते, त्याला तोडा कंटिन्यू तोडा करावा लागतो. हे पहा, शेंगा पण खूप छान येतात. तुम्ही पाहू शकता हे शेंगा कशा आहेत. हे पहा, कलर शायनिंग. जे कोणी तरकारी पीक वगैरे करत असेल तर त्याला जर बांबू काठ्या याचं नियोजन केलं, तार पण वापरायची नाही, पेट वायर मिळतो, पेट वायरवरच टाकायचे आणि याची लागवड करायची. कधी 20-25 रुपयाच्या वरतीच असतो भाव याचा, 20-25 रुपयाच्या खाली येत नाही याचा भाव. हे पाहू शकता, खूप शेंगा लागतात मित्रांनो. भाव पण चांगला आहे. मध्ये आम्ही पहिले बरेचसे तोडे 50 रुपये 60 रुपयांनी गेलेले आहेत. खर्च पण एकदम कमी आहे. हा आपला 8 गुंठ्यामधला वाल आहे इकडचा. आणि हे तुम्हाला दाखवलेली टमाटा आणि पेरू लागवड, हे अशा पद्धतीने आपल्याला पाण्याची सिस्टीम आहे. यातून आपण खत वगैरे सोडतो. टमाटा पण हा टमाटा पण 1 महिन्याचा पुढं झालेला आहे, फुलं ते आता याला बांबू आणि काठी करायची. आणि हा पेरू लागवड केली, हे पहा. आणि ह्या मल्चिंगवर लसूण पण पहा कशा पद्धतीत आला आहे. कुठली जागा वेस्टेज जाता कामा नये. नाहीतरी आपण पेरूला खत सोडलं असतं तर ते वायालाच गेलं असतं, तर ते लसूणला होतं. यातला बी आपण टमाट्याला सोडलेलं पण यांना उपयोग येत आहे. नाहीतरी याला मध्ये जागा आपल्याला लागते तेवढी जागा आपल्याला आहे. आपण अंतर घेताना 11-12 फुटाचं अंतर 2 सरीतलं घेतलेलं आहे. आणि हा आपला कढीला, तुम्हाला म्हणलेलं कढीला शेवगा. का आपल्या पहिल्या बराचसा शेवगा होता पण आपण काढला, कारण शेवग्याचे आमच्याकडे पाऊस काळ जास्त असल्यामुळं सध्या ते शेवगा काही जमत नाही. शेवग्याचे रेट पण खूप आहेत, पण हे अशा पद्धतीने सेटिंग पण झालेली आहे. ते लिंबूने आमची लिंबू अशा पद्धतीने खाली पडलेली, खूप लिंबू लागले त्याला. आणि हा दुसरा वाल आहे आपल्या इकडं, 4 गुंठ्यामध्ये केलेला वाल तुम्हाला दाखवतो. हा 4 गुंठ्यामधला दुसरा वाल. याचा काल परवा तोडा झालेला आहे. टमाटे अशा पद्धतीने आले. हा पाहू शकता, हा 4 गुंठ्यामधला वाल. अक्षरशः वजनी ट्रेचर खाली पडते तिथपर्यंत याचे माल लागतो याला. हे पाहू शकता. मित्रांनो, खूप छान पैसा होतो शेतीचा. आपण फक्त आपल्या ह्यानी शेती करणं गरजेचं आहे. डोकं लावून केल्यानंतर काही पण होतं. एकच पिकाच्या मागे लागण्यापेक्षा बरीचशी पिकं घेणे आणि सतत तोडा चालू राहून देणे हेच शेतीचं वैशिष्ट्य. धन्यवाद मित्रांनो.